असं म्हणायचंय का तुम्हाला? निबंधकाची चूक आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? रेकॉर्ड तुमच्या समितीने शोधला, प्रमाणपत्र तुमच्याच यंत्रणेनं दिलं आणि तुम्ही आता व्हॅलिडिटी रोखून धरली. कमून काय वाटलं करता तुम्ही? 58 लाख म्हणजे जोक आहे? 58 लाख नोंदी निघणं म्हणजे माझा जवळपास 3 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला सुखी समाधानी व्हायला लागलाय. लेकर हसत येते. आमच्या इथे बीडला समाधानी व्हायला लागलाय. लेकर हसत येते. आमच्या इथे बीडला पोरग आहे रामस्के म्हणून, त्याची कुणबी नोंद निघाली आणि सर्टिफिकेट काढायला टाकलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रमाणपत्र काढायला वेळ लागेल तर तुम्हाला फॉर्म भरायचा पोलीस पाटलाचा, तुम्ही काय करा ती चिठ्ठी जोडा, कोणती चिठ्ठी असते पण पावती जोडली. ओके म्हणलं काय हरकत, पण इतक्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. येथे ऑफिसला वारंवार गेले. न होणारी घटना त्याच वेळेस नेमकी घडली. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा झाला. अधिकारी म्हणले ते जमतच नाही, आता अपात्र होती, त्याचा काय दोष? बरं अधिकाऱ्यांनी का दिलं नाही आदल्या दिवशी? मग तेव्हा यांना रजावर जायचं, नंतर द्यायला काय? ती तारीख हुकून दिली 21 आणि 22ला सकाळी दिली. कार्य वाटलं आमचं. ते उदाहरण सांगायला तुम्हाला फक्त. अर्ज नाही म्हणताय तुम्ही अर्ज नाही म्हणताय, मरणाचे अर्ज आहेत. 550 अर्ज जवळपास नुसते एकट्या वैजापूरमध्ये आहेत, लातूरमध्ये अर्ज आहेत, धाराशिवमध्ये आहेत, जालन्यात आहेत, नांदेडला अर्ज केलेत गॅजेटनुसार. नाही केले असं नाहीये. अधिकारी डायरेक्ट सांगतात आम्हाला एसओपी नाही आणि सरकारने सांगितलं सध्या देऊ नका. काय सांगावं तुम्हाला? याच्या कमवून रा बाबा आमच्यावर आम्ही काय पातक केलं राव? आम्ही काय चूक केली या समाजाच्या लेकरानं? असून द्या ना, तुमचं देऊ नका म्हणत नाहीत, आम्ही द्या नाही म्हणत. आमचं आम्हाला देणार. आमचं तळतळ का समजत नाही तुम्हाला? मग आम्ही खेड्यातले आम्हाला राग येतो म्हणून आमच्या तोंडातून 4 शब्द जाते सुद्धा आम्ही ना करत नाही. दाखवा सहन करून. तुम्ही तुमच्या पोराचं ऍडमिशन रद्द झाले फक्त सहन करून दाखवा मला तुम्ही. आम्ही का सहन करायचं आमचं असून? का बरं आमच्याच एकट्याच्या मानगुटीवर कमवून दगड? 58 लाख नोंदीचा तुम्ही 2-3 दिवसाचा निपटारा करा. पुरे प्रमाणपत्र देऊन टाका म्हणा त्या नोंदी सापडल्यात. यांना नसून दिलं राव.